मित्रांनो, शंकर पाटलांची एक जुनी कथा आहे पाहुणचार. ही माझी सर्वात आवडती कथा आहे. खरं तर पाहुणचार म्हणजे काय, की आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांचं व्यवस्थित आदरातिथ्य करणं, मानपान करणं. पण मला असं वाटतं की पाहुणचार ही एक भावना आहे. का माहिती का? कारण आता कसं होतं की आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तर आपण विचारतो की किती लोक येणार आहेत, त्यानंतर कधी येणार आहेत, कोणत्या वेळात येणार आहेत, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. पण पूर्वीच्या काळी जेव्हा फक्त पत्रव्यवहार होता, तेव्हा बरेचदा असं व्हायचं की पत्र उशिरा पोहोचायचे आणि माणसं आधी घरी यायचे. मग यावेळी ही लोक अंदाज कसा बांधत असतील? मला वाटतं की गावामध्ये पूर्वी एखादा पाहुणा एखाद्या घरी आला तर तो फक्त त्या घराचा नाही, तर त्या पूर्ण गावाचा पाहुणा असायचा. कोणाला काही कमी जास्त झालं तर प्रत्येक जण एकमेकांसाठी धावून यायचा. काळानुसार हे सगळं बदलत आलं. आता आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आलो. पण पाहुणचार तरी सुद्धा छान होतो. कशामुळे माहिती का? कारण पाहुणचार ही कृती नाही आहे, ही एक भावना आहे. ही मनामध्ये भावना असेल की आपली जी संस्कृती आहे की अतिथी देवो भव, याप्रमाणे आपल्या मनामध्ये सुद्धा भावना असेल तर जसं देवाला आवडणाऱ्या पदार्थाचा आपण नैवेद्य दाखवतो, तसं आलेल्या पाहुण्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ करणं, हे सगळं त्या भावनेमध्ये येतं. त्यामुळे काळ कितीही बदलला तरी पाहुणचाराची भावना ही कायम त्याच्या अतिथीचं खूप छान मान सन्मान करतेच.